नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 24 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. राघव पिंकीला म्हणत असतो, तुला जर या घरात राहायचं असेल तर माझ्या फॅमिली मेंबर्ससोबत नीट वागावं लागेल. पिंकीचं मात्र म्हणणं असतं की चूक तुमच्या फॅमिली मेंबर्सची होती. मी जर टिट फॉर टॅट केलं नसतं तर त्यांच्या जागी आज माझं माकड झालं असतं आणि ते तर तुम्हाला चाललंच असतं. कृष्णाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही हेच केलं, तिचं काहीच ऐकून घेतलं नाही. तेवढ्यात तेथे मधू येऊन ती पिंकीला म्हणते, राघवशी असं बोलण्याची तुझी हिंमतच कशी झाली? राघवसोबत नीट बोलायचं. तर पिंकी तिला विचारते, हे सांगणारी तू कोण आहेस? तर राघव म्हणतो, मधुराणी रत्नपारखी. ती याच घरात राहते आणि शी इज माय फॅमिली. तर मधू पिंकीला लगेच म्हणते, कळालं का तुला आता मी कोण आहे ते? त्यामुळे जेवढं सांगितलंय तेवढंच ऐकायचं. राघवशी नीट बोलायचं, त्याचा रिस्पेक्ट करायचा आणि मोठ्यांशी नीट वागायचं. तर पिंकी हसतच राघवला म्हणते, ती तुम्हाला ओल्ड मॅन म्हणतीये. तर लगेच मधू म्हणते, तू खोटं का बोलतीयेस? मी असं कधी म्हणाले? तर पिंकी म्हणते, मोठ्यांचा मान ठेवायचा, त्यांना रिस्पेक्ट द्यायचा. हे आपण कोणाला म्हणतो? मोठ्यांनाच ना, म्हणजे ओल्ड पीपलला. आणि आमच्या दोघांमध्ये तुला मध्ये मध्ये का करायचं असतं ग मधुराणी? तू काय त्यांची वकील का बायको आहेस? कोणीच नाहीयेस तू त्यांची, त्यामुळे तू इथून कल्टी घ्यायची. तर मधू म्हणते, राघवने काय सांगितलं ते तू ऐकलं नाहीस का? मी त्याची फॅमिली आहे, त्यामुळे मी कुठे जायचं, काय करायचं हे तू सांगायची गरज नाही. तुझ्यासारखी मी इथे काय बळजबरीने राहत नाहीये. तर पिंकी लगेच म्हणते, कुठे पण जा, मला काय? आणि दार उघडं असल्यास खोलीत शिरणाऱ्यांना काय म्हणतात ते माहिती आहे ना? आणि कृष्णाच्या टाईमला सुद्धा हेच केलंस तू. ही पिंकी नेहमी सत्याचा साथ देते आणि मला जाब विचारणारी तू कोण? ते म्हणतात ना, खाई त्याला खवखवे. नेमकी तुझी काय खवखव आहे ते एकदाची सांगून टाक. कारण समोरून येऊन माणूस जेव्हा स्वतःच्या चुकीची कबुली देतो ना, तेव्हा त्याला कमी शिक्षा होते. आणि राघवकडे बघतच म्हणते, बरोबर आहे ना ठाणेदार? हे ऐकून तर मधूला धक्काच बसतो आणि मधू तेथून निघून जाते. संध्याकाळी रेश्मा आणि ऋतुजाचं डोकं खूप दुखत असतं, त्यामुळे रुक्मिणी काकू त्या दोघींसाठी सरबत घेऊन आलेली असते. त्या दोघींना सरबत प्यायला लावून ती त्यांना म्हणते, तुम्हाला कोणी सांगितलं होतं आगाऊपणा करायला, तिच्या सरबतामध्ये नशेचं औषध मिसळायला? त्या पिंकीने तुमचा डाव तुमच्यावरच उलटवलाय. तुमचा काय तमाशा चालू होता तुमचं तुम्हाला तरी माहिती आहे का? तरी बरं झालं, ती पक्षाची माणसं यायची होती, ती आणखी आली नाहीत. यापुढे मला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही. राघवने रिषभला अर्जंटली बोलावलेलं असतं, कारण राघवला काहीतरी माहिती कळालेली असते. त्यावेळी मधूसुद्धा तेथेच असते. तर ती राघवला विचारते, कोणाची माहिती काढायची आहे तुला? तर राघव सांगतो, कृष्णाची. तर मधू त्याच्या हातावर हात ठेवतच त्याला म्हणते, राघव मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेवढ्यात पिंकी तेथे येते आणि हे सगळं पाहून ती मनात विचार करते, माझी बेस्टी घरात नाही, याचा बरोबर फायदा घेतेय ही माजुरडी. मधू राघवला म्हणते, माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्यामुळे कृष्णाला शोधायला तुम्हाला मदतच होऊ शकते. मधू त्याला बोलतच असते. तर पिंकी तिच्या मध्येच बोलत मधूच्या हातात काठी देत काठी एवढं अंतर राघव आणि तिच्यामध्ये ठेवायला लावते आणि तिला म्हणते, तुला काय सांगितलं होतं, सुरक्षित अंतर ठेवा, हाच आहे तुझ्या आयुष्याचा ठेपा. हे पाहून रिषभ राघवला म्हणतो, ही नक्की कृष्णाचीच मैत्रीण आहे, कारण तिची मैत्रीणच राणी वहिनीला तुझ्यापासून लांब ठेवू शकते. मधू पिंकीला म्हणत असते, राघव माझा मित्र आहे, त्यामुळे त्याच्याशी कसं बोलायचं हे तू मला शिकवायची गरज नाहीये. पिंकी तिला सांगत असते, ते माझे बॉडीगार्ड आहेत, त्यामुळे तू त्यांना गार्ड करू नकोस. पिंकी राघवजवळ यायला लागते तर मधू तीच काठी पिंकीच्या पुढे लावत तिला म्हणते, सेफ डिस्टन्स. तर पिंकी म्हणते, मेरी बिल्ली मुझे काटे, असं म्हणतच ती काठी लांब करते आणि ती राघवच्या जवळ येऊन त्याला म्हणते, माझे काही माणसं येणार आहेत डिनरसाठी, आता ते शकुंतला देवींच्या घरी आहेत, तर तुम्ही जाऊन त्यांना घेऊन या. तर राघव तिला म्हणतो, मी एक IPS ऑफिसर आहे, तुमचा पर्सनल ड्रायव्हर नाही. तर पिंकी लगेच त्याला आठवण करून देते की 7 दिवसाच्या आत जर कृष्णा आणि माझे धनी सापडले नाहीत तर तुम्ही माझे होणारे धनी आहात आणि लग्नानंतर नवरा हा बायकोचा हक्काचा बॉडीगार्ड असतो आणि आत्ता तर तुम्ही माझे ऑफिशियल बॉडीगार्ड आहात, त्यामुळे तुम्हाला माझी ऑर्डर फॉलो करावी लागेल. राघव पिंकीला म्हणतो, शकुंतला देवींना हे घर कुठे आहे ते माहिती आहे, त्यामुळे त्या तुमच्या पाहुण्यांना घेऊन इथे येतील. आणि तो रिषभला घेऊन तेथून जातो. मधू मात्र पिंकीकडे बघून हसतच असते. तर तेवढ्यात पिंकी तिला म्हणते, मधू म्हातारीसारखी दिसतेस, असं म्हणतच हसत तेथून निघून जाते. पिंकी फोनवर गोदामावशीला रेश्मा आणि ऋतुजाचा डाव त्यांच्यावरच कसा उलटवला ते सांगत असते. तर गोदामावशी तिला म्हणते, तुम्ही जे काही करताय ते जपून करा.
तर पिंकी त्यांना म्हणते तुम्ही तुमची काळजी घ्या, इथली काळजी करायला मी आहे. आणि सावीबद्दल विचारपूस करते तर गोदा मावशी तिला सांगते त्या माजुर्डीचा जो कोणी पार्टनर आहे ना तो खूप चालाक आहे. आपल्या लेकीला कुठे ठेवलंय हे एकविरा आईलाच माहिती. तुम्हाला कळालं का तो माजुर्डीचा पार्टनर कोण आहे ते? तर पिंकी म्हणते मी त्या पार्टनरचा लवकरच शोध घेते. गोदामावशी पिंकीला सांगते ती माजुर्डी तर खूप पोहोचलेली चीज आहे, तिने कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. तर पिंकी म्हणते पण तिला माहिती नाहीये की आता तिची गाठ या पिंकीशी आहे. ज्याचं पिंकीशी वाकडं त्याची मसनात लाकडं. असं म्हणून त्या दोघी फोन ठेवून देतात तर बाहेरून शकुंतलाचा आवाज येतो, पिंकी मॅडम आपले कार्यकर्ते आले आहेत. त्यावेळी पिंकीच्या मनात विचार येतो ही शकुंतला देवी तर तिची पार्टनर नसेल ना, कारण सगळ्यात आधी त्या मधू राणीने मला हिचीच धमकी दिली होती. पिंकी बाहेर येऊन सगळ्यांना भेटते आणि त्यांना म्हणते मी आल्याची बातमी कळाल्या तुम्ही सगळे भेटायला आलात, खूप बरं वाटलं. तर रुक्मिणी काकू रेश्माला हळू आवाजात म्हणते घर कोणाचं आणि स्वागत कोण करतंय? तर पिंकी रेश्माला लगेच म्हणते पाहुण्यांना काय फक्त पाण्यावर भागवणार आहेस का, जाऊन सरबताचं बघ. भेटायला आलेल्या माणसांचं असं म्हणणं असतं की पिंकी मॅडमने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. तर पिंकी त्यांना म्हणत असते हो सगळं तसंच होईल, कामं तर होत राहतील, आधी सगळ्यांनी जेवणं उरकून घ्या. सगळे जेवणासाठी चाललेले असतात तर मधू शकुंतलाला थांबवून म्हणते मला तुमच्याशी बोलायचंय. तर शकुंतला तिला म्हणते मी बिझी आहे, दिसत नाहीये का तुला? तर मधू म्हणते दिसतंय ना, सगळं व्यवस्थित दिसतंय. मला एक सांगा, तुम्ही त्या पिंकीला एवढा रिस्पेक्ट का देता? तुम्ही विसरलात का ती कृष्णाची मैत्रीण आहे आणि मुळात ती इथे राघवशी लग्न करायला आलीये. शकुंतला तिला म्हणते तुम्ही काय लहान आहात का आता, तुमचं राघव पुराण बंद करा. आणि या पिंकी मॅडम जे म्हणतात ना ते मिळवतातच. तर मधू तिला म्हणते म्हणून तुम्ही त्यांना एवढं घाबरता का? तर शकुंतला तिला म्हणते तोंड सांभाळून बोला, रिस्पेक्ट आणि भीती यातील फरक कळतो का तुम्हाला? पिंकी मॅडम आता ज्या पदावर पोचल्या आहेत ना ते स्वतःच्या हिमतीवर पोचल्यात. लई डेंजर बाई आहेत त्या, त्यांची खोड काढायला जाऊ नका, महागात पडेल तुम्हाला. मधू शकुंतलाला म्हणते ती पिंकी आल्यानंतर तुम्ही पार्टी चेंज केलीये. शकुंतला तिला म्हणते आमच्या चुका काढण्यापेक्षा स्वतःच्या पायाखाली काय जळतंय ते बघा आधी. सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात पण शकुंतला आलेली नसते, त्यामुळे पिंकी तिला आवाज देऊन बोलावते. त्यानंतर सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर पिंकी त्यांचे आभार मानते आणि म्हणते असंच अधूनमधून येत जावा भेटायला, हे आपलंच घर आहे. आणि 2-3 दिवसामध्ये मी पार्टी ऑफिसमध्ये एखादी फेरी टाकते. सगळे पाहुणे गेल्यानंतर शकुंतला म्हणते आता आम्ही सुद्धा निघतो. तर पिंकी तिला थांबवते आणि म्हणते तुम्ही काय फक्त पार्टी मेंबर नाही आहात, तुम्ही माझ्या जवळची व्यक्ती आहात. मी इथे आहे म्हणल्याबरोबर तर सगळ्यात आधी तुम्ही भेटायला आलात मला, आणि असं छान डिनर झालं की कॉफी प्यायची सवय आहे माझी. आज तुम्ही मला कंपनी द्या. तर शकुंतला म्हणते तुम्ही म्हणाल तसं. आणि ती रुक्मिणी काकूला म्हणते गेली आता पाहुणे मंडळी, तुम्ही इथे काय करताय, या आता, गुड नाईट. मधू रुक्मिणी काकूला म्हणत असते या शकुंतलाजींना काय झालंय काय माहिती, त्या फक्त आता पिंकीच्या पाया पडायचं बाकी आहेत. रुक्मिणी काकू मधूला म्हणते तुझ्यासाठी हे सगळं नवीन आहे पण मी या शकुंतलाला चांगली ओळखते. पैसा आणि सत्ता यासाठी ती वाटेल ते करू शकते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऋतुजा मधूला म्हणत असते त्या पिंकीने आधी तुला चांगला धडा शिकवलाय तरी तुला तिच्याशी पंगा घ्यायचाय का? मधू तिला म्हणते रत्नपारखीच्या नावाला धक्का लागू नये याची काळजी मला सुद्धा आहे, त्यामुळे त्यासाठी मी कुठलीही रिस्क घ्यायला तयार आहे. त्या सगळ्या मिळून एक पिंकी विरुद्ध प्लॅन करतात. इकडे राघव स्वतःशीच म्हणत असतो तू काळजी करू नकोस सिंधू, मी कायम तुझ्यासोबत आहे आणि मी लवकरात लवकर तुला तुझ्या घरी घेऊन येईल. हे सगळं म्हणत असताना पिंकी ऐकत असते. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.